काँग्रेसमधून निष्कासित नेते नरेंद्र जिचकार यांनी जन आशीर्वाद यात्रेचं आयोजन केलं आहे। या यात्रेची सुरुवात जिचकार यांनी सोमवारी संविधान चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून केली। नरेंद्र जिचकार यांनी जन आशीर्वाद यात्रेचं आयोजन केलंय। 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत ही यात्रा राहणार असून या यात्रेच्या माध्यमातून ते जनसंपर्क करणार आहेत। यात्रेची सुरुवात सोमवारी झाली। याप्रसंगी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे, माजी मंत्री सुनील भाऊ केदार, माजी आमदार के वावारी, माजी आमदार अशोक धवड आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांनी नरेंद्र जिचकार यांना यात्रेसाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या। काँग्रेस विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य मी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे। माझ्या बहुजन विचार मंच या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक, वैचारिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून काँग्रेस विचारधारेचा प्रचार प्रसार मी केला। पक्षासाठी जवळपास 22,700 डिजिटल मेंबर केले। बहुजन विचार मंचचे 25,000 सदस्य समाजात बहुजन विचार पोहोचवण्याचं कार्य करत आहे आणि आयुष्यभर करत राहणार असं यावेळी नरेंद्र जिचकार म्हणाले। असं म्हणजे माझा जे अनुभव आहे की लोक जनरली सोबत राहत नाही, पण आदरणीय सुनील केदार, माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांनी ओपनली माझं समर्थन केलं आणि माझ्यावर अन्याय झाला यांनी मान्यच केलं। याची दखल वरचे लोक घेतील त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि खऱ्या अर्थाने लोकांपुढे जाणार आहे। आज मी बघितलं पूर्ण पश्चिम नागपूरला मी प्रत्येक घरी मी जाणार आणि लोकांना मी सांगणार माझ्यावर कसा अन्याय झाला आणि लोकांचं प्रेशर, आमचे पार्टीचे जे नेते आमच्या पक्षात राहून जे भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत त्यांच्यावर आल्यानंतर ते निलंबन माझं मागे घेतील ह्या पद्धतीने मी माझं काम करणार आहे। नरेंद्र जिचकार यांची जन आशीर्वाद यात्रा बघून मनात पुन्हा नवीन उत्साह निर्माण झालाय। नरेंद्र सारख्या नेतृत्वाची खऱ्या अर्थानं काँग्रेसला गरज असल्याचं यावेळी लीलाताई चितळे म्हणाल्या।